तर भावांनो गुड मॉर्निंग. वापस आता मी उठलेलो आहे झोपेतून. अवतार तसाच आहे भारीवाला. आता घरातली जरा छोटी मोठी कामं जेवणाचीच. आता पश्चा किती वाजले ना दिदी? 8 वाजले का? 8 8:30 9 वाजले. 9 नाही म्हणजे मी उठल्या कावात व्लॉग आता चालू केले. आम्ही माहीत नाही कितीला उठल्या पण लवकर उठल्या. तर आता पाणी बिनी तरवायला लावले. सगळं सामान बिमान जरासं आणीत लावले. असा ठेवू ना कॅमेराची न्या. तर आता हळू सगळी कामं आटपून घेऊ. आंघोळ बिंगोल करू. मग आंघोळ बिंगोल झाली काय मग आपला आहेच रोजचा जेवायचा तयारी करायची बसायचा. खालो घे माहिती आहे कारण लाईट बंद ठेवली मी माझ्या खोलीत देऊ. तर तयाऱ्या बियारा म्हणजे आंघोळी बिंगोली झाल्या आणि सगळ्यांच्या मी पण कपडे घातले. फक्त क्रीम पावडर नाही लावली. नाश्ता करत लावले. पनीर वडापाव आहे. पनीर वडापाव म्हणजे वडापाव आणले आणि मी पनीरचं पीस तळल्यान ते बी टाकले. काय माहिती का इगानं म्हणून आपल्याला सगळं जमतं. नाश्ता करू मग क्रीम पावडर करू. मग आता आपली पाहुणी पण येतील हळूहळू. त्यानंतर आपल्याला जेवणावर जलेब्या पण आणायच्या. आज गुलाबजाम नाही आज जलेबी. काय रे दर्शील काय इकडे ना असा काय बोल. तुला जलेबी घ्यायची का गुलाबजाम बोल. आज जलेबी आणू आपण. जलेबी बाई आमची कामाची बाई जाम काम करून थकली रे. कसे पातोऱ्या कापीत लावले मला गाजर नाही या सोलाला दिले. तुम्हाला वाटत असेल यो पोऱ्या काही काम नाही कर पण सगळ्यात मेहनती पोऱ्या योच आहे मम्मीचा. हो ना मम्मी. फक्त काल नाही जरा वेळ झोपलं असं कामा केल्या आणि झोप गरजेची आहे. चालतं तू नीट कर काम. माझी पाहुणी येणार आहे जेवायला का. पाहुण्यांची माझ्या सोय व्हायला पाहिजे. करशील ना. हा कुठलेली आहेत हिला तर कवा पण टाइमच लागतं पण टेस्टी पनीर. बस तू मग सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या पण माझा काय काम करून तयारी केली तरी माझी तयारी बसत काय करू आता मी. तर भावांनो पुढच्या 1 महिन्यांमध्ये मी चायनीजचं दुकान टाकणार आहे. बघू शकता माझे स्किल्स कशी. कोबी पण कापतो एकदम करत मला वाटत नाही होल. त्याच्या मी मानबी कापू शकतो तुमची. तुला सॉरी मान्य कापायची चायनीज काय बनवायचं. सॉरी मला चायनीज बनवायचं आहे. मी चायनीज वाला वाटणार आहो. बस फक्त चायनीजचा डाबा मी तवा खोलीन जेव्हा 32 फेब्रुवारी येईल तेव्हा. ते कधीच तो सर आता आमच्या घरी गणपतीला जेवायला या. वा कवा तरी पहिल्यांदा असं बघले काही आमच्या बाबूला जेवायला भरवत. राहू दे काय पोरांना सवय लागली आजकालच्या. फोन नसला तर जेवत नाही. कोरीला ना बघावं तेव्हा येऊन माझ्याच जवळ बसलेली असते. हट 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 माराय ना बाकी हे काय वाटतं का तुम्ही खुशाल मारता आम्हाला बहिणीशी तुम्ही. हट कट गाईज मगाशी एक बसलेली आता लगे दुसरी आले बसायला. आवऱ्या घराने खुर्च्या पण याना येऊन माझीच मांडी बसायला लागते. आशा तू बी उठ. नाही उठत मारायला लागेल यांना पक्का. मांडीत लागते यांना बसायला. ये बघा हॅशटॅग सोनालकर. कशी काय बोलायचा. खुर्ची बिर्ची नाही सोफा बिफा नाही जमत त्यांना मांडीत पाहिजे बसायला. आमचा बाबा पण बघू शकता शेट एकदम कशी सगळी जमल्या. ग बाया आल्या खेळल्या आल्या रे बाया आल्या. या बाया बसल्या बाया काय नाचत नाही आपल्या.
ना आपली दुसरी पण पाहुणी कॉलेजच्या बहिणीशी यांना यांची मम्मी आलेली आहे. या तुमची वाट बघले बरंच वेळ. A few moments later. जी आलेली आहे आणि ही पण आलेली आहे आपल्या घरी गणपती ना. बाबा ही जरा जास्तच भारी दिसतं. ही बी दिसतं पण हिच्या उजेर नाही आहे म्हणून गप्पा चालू आहे. पण फ्लॅट राहू दे पण यानं धोका दिलेला आहे. बाकीचे मित्र बी काय माणसं आहेत ब्लॉग शूट करतायत ना. ब्लॉगिंग बंद करताय. हे गप टाकायचं आहे म्हणा. हे बंद आहे का चालू आहे बघ. हां तर यानं धोका दिलेला आहे. दुसरा मित्र बी आलं नाही हवी गप ना करून नाही देत मला. करून नाही देत. कोण दगाबाजी का सुजल नाही. ठीक आहे पाठवतो व्हिडिओ. आंब्याची आईस्क्रीमची पार्टी चालू आहे गाईच. आम्ही आमच्याकडे आणली पण यावी आम्हाला न विचारताच आधीच खाऊन टाकलेली आहे. एकटी खाल्ली. तुम्ही विचारली का आम्हाला. तुम्ही मला बोलू आधी बोलला मी का देऊ तुला. तुम्ही खाल्ली तर आता मी नाही देणार. हिला दिली का कारण रालती म्हणून. लाडक्या बहिणी चालले म्हणून मी काय माझ्या लाडक्या बहिणीतला दिले. आता शेवटची आरती पण झालेली आहे घरातली. आता आम्ही विसर्जनासाठी थोड्या वेळात निघणार आहे घरातून. आता मकरातून मूर्ती निघल तर विसर्जन आहे. संध्याकाळी जरा कपडे बदलता नाही तर येत ठेवता. गुलाल तर काय आणलेला नाही. आणला बिनला तर आता ठीक आहे. देवाची डोका टेको. शाबास. आता आपलं देव निघाल्यान गाडीन बसून नानानी घेतल्या आणि सगळी येतात मागच्या चालत. चला आता कोण फेकत माझ्यावर. नानीच ऐकत नाही. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा हमारे साथ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. जय. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात. गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमटा. आता आमचा गणपती विसर्जन झालेलं आहे.
प्रसाद पण आम्ही सगळ्यांना दिले. आम्ही निघलो पण आता सगळी बसले. आम्ही सगळी गाडी ना बाकीची चालत गेली आणि कारण मी मागं पक्का थांबलेलो प्रसाद वाटत सगळ्यांना बाकीची इकडं पुरं चाललं ना हळू. भावांना आत्ताशी जस्ट आम्ही गणपती विसर्जन करून आल्या. त्या म्हणजे शांत इथं मस्त तुम्ही बघाल तुम्हाला व्हिडिओ दाखवता. पण एक बोलू शकतो का जोपर्यंत गणपती बाप्पा घरामध्ये होते जाम भारी सुखाचं क्षण होतं. बरं वाटायचं सगळी एकत्र होती मजा केली पक्की. पप्पा गेले तर आता अख्खा घर वापस सुना झालेलं आहे काहीतरी गणपती बाप्पा म्हणजे जी मॅजिक जी सगळ्यांना आनंदी करून जातं प्रत्येक क्षणाला. म्हणून गणपती बाप्पा प्रत्येक पोराचं मोठ्याचं सगळ्यांचं लाडकं असतं. आवरत बोलीन जास्त नाही बोलू शकत. बाकी आजचा व्लॉग पण आपला इथपर्यंतच होता. आता आम्ही पण आल्यावर तर जेवण खाऊन करून झोपून घेवाच. तर तुम्हाला पण आजचा व्लॉग पटला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.